अजब रमा राघवची जोडी। या घरचे स्नेही इथून नाराज होऊन जाताना तुला पाहिजे होतं आणि सगळ्यांच्या जेवणात मिठाचा खडा पडावा असं तुला वाटत होतं, हो ना? नाही तसं नाही। रमा, खोटं बोलू नकोस आणि स्वतःचं पाप अजून वाढवू नकोस। पाप? हो, पाप। मी तुला आमटीत कांदा लसणाचं वाटण घालताना पाहिलंय। पूजाने गॅसवर आमटी ठेवली होती आणि तुला लक्ष द्यायला सांगितलं होतं, पण पूजाचा तुझ्यावर विश्वास नव्हता म्हणून तिने मला सांगितलं, आई तुम्ही जरा लक्ष द्याल का? म्हणून नेमकी मी तिथे आले आणि दुर्दैवाने ते पाहिलं। पूजाचा तुझ्यावरचा संशय खरा ठरला। तू तिथून गेल्यानंतर कांदा लसूण घातलेली आमटी मी बाजूला ठेवली आणि नव्याने आमटी बनवली आणि म्हणून विद्यानंद गुरुजींचं कांदा लसूण न खाण्याचं व्रत मोडलं नाही आणि सगळं काही निर्विघ्नपणे पार पडलं। आई मी ना घाबरू नकोस बाळा। हे बघ, मी तुला ओरडत नाही, पण स्वतःच्याच मनाला विचारून बघ, हे जे काही तू केलंयस हे योग्य केलंस का? उद्या तुझ्या घरी जर तुझे पाहुणे येणार असते तर त्यांना चांगलं जेवण मिळावं असं तुला वाटलं नसतं का? वाटेल ना? मग या घरच्या पाहुण्यांना असं का वागवलंस? जिथे तू राहतेस त्यांना त्रास होईल असं का वागलीस? रमा बाळा, मला माहिती आहे तुला तुझ्या मनाविरुद्ध इथे आणलंय, पण तुझ्या रागाच्या भरात सगळे भरडले जातील, ह्यात कसला आनंद? हे बघ, थोड्या वेळापुरता तुला आनंद मिळेलही, पण नंतर तुझं मन तुला खात नाही राहणार। सॉरी आई। यावेळी मी तुला माफ करते, पण यापुढे असं काही करू नकोस। तर आता जेवायला ये आणि जेवण झालं की लगेच लवकर झोप। राघव, शांत राहा, बोलली मी। राघव सर, आजोबा जेवायला आले होते तेव्हा मी फक्त ना मी कुठलंही स्पष्टीकरण मागितलं नाहीये मी, तुम्ही ते देऊही नका। इतक्या चुकीच्या वागण्याचं समर्थन होणार नाही। रमा मॅडम, आजोबा म्हणालात ना तुम्ही विद्यानंद गुरुजींना? आजोबा या शब्दातली माया कळते का तुम्हाला? या नात्यातलं सौंदर्य कळतं तुम्हाला? मग का वागला तशा? तुम्हाला तरी काय दोष देणार? माझ्या आईला सुद्धा तुम्ही आई म्हणता। त्या नात्याचं पावित्र्य जपता आलं नाही तुम्हाला तर बाकीच्या गोष्टी तर सोडूनच द्या, हो की नाही? हे बघा राघव सर, मला आईंना कुठलाच त्रास द्यायचा नव्हता, मी खरं सांगते। अहो पण तो झालाच असता ना। आईनी वेगळी आमटी केली नसती तर तिच्यावरच आरोप झाला असता की ती गृहिणी म्हणून कमी पडली। तिने विद्यानंद गुरुजींना उपत्याचं खायला घातलं हा अर्थ झाला असता, नाही अनर्थ झाला असता, फक्त तुमच्यामुळे। राघव सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी। मी असं पुन्हा कधीच नाही करणार, आय एम रिअली सॉरी। एकदा केलं तेच खूप झालं आणि आईने तुम्हाला माफ केलंय, पण तिच्या जागी दुसरी कोणतीही स्त्री असती ना तर तुमचा हा अपराध पोटात घेतला नसता। राघव सर ऐका ना, राघव सर।
प्रेम म्हणजे काय असतं? जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर नाराज असते तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. कधी एकदा ती व्यक्ती आपल्याशी बोलेल असं वाटतं. एकदा केलं तेच खूप आहे. आणि आईने तुम्हाला माफ केलंय, पण तिच्या जागी दुसरी कोणतीही स्त्री असती ना तरी तुमचा हा अपराध पोटात घेतला नसता. राघव सर माझ्यावर खूपच चिडतात. नाही, ऍक्च्युली ते हर्ट झाले. असं व्हायला नको होतं. उद्या सकाळी त्यांच्याशी बोलायला हवं. मला झोप का नाही येते? इतकं रेस्टलेस का वाटतंय? मी राघव सरांशी आत्ताच बोलायला हवं. त्यांचा राग काढायला हवा. मगच मला बरं वाटेल. चल प्रभा. राघव सर, राघव सर, राघव सर, मला माहितीये तुम्ही माझ्यावर चिडला, पण मी सॉरी म्हणते ना आता. प्लीज मला माफ करा ना. हे बघा, मी कान पकडून सॉरी म्हणते. सॉरी, प्लीज. ओके, सॉरी 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 ना. प्लीज मला माफ करा. आय नो, मी ना थोडीशी स्टुपिडच आहे. मी आमटीत कांदा आणि लसणाची पेस्ट टाकायला गेले, पण मला पूजा वहिनींना त्रास द्यायचा होता. हे सगळं करण्यात मला स्ट्राईकच नाही झालं की हे सगळं करून ब्लेम आईंवर येणार आहे. राघव सर, सॉरी ना. तुम्हाला खरं सांगू, मी ना किचन मध्ये गेले होते, पण पूजा वहिनींना हेल्प करण्यासाठी गेले होते. पण तिथे मी त्यांना जेव्हा सांगितलं की मी तुमची हेल्प करते, तर त्या मला म्हणाल्या की नको ग बाई, तू ना किचन पासून लांब राहा, म्हणजे तीच खूप मोठी हेल्प असेल. आणि मला ना त्या गोष्टीचा खूप राग आला. आधीच त्या मला खूप त्रास देतात. आय नो, त्यांनी मला कितीही त्रास दिला, कशाही वागल्या, तरी मी असं वागायला नको होतं. पण सॉरी ना राघव सर, झाली माझ्याकडनं चूक. मी पुन्हा असं नाही करणार सांगितलं ना. प्लीज. राघव सर, प्लीज बोला ना माझ्याशी. प्लीज. हे बघा, मला आधीच खूप गिल्टी येतं. प्लीज माफ करा ना मला. बरं, तुम्ही मला सांगा की मी काय पनिशमेंट घेऊ? काहीतरी चुकलं का? उठा बशा. हा राईट, उठा बशा. मी उठा बशा काढते. ओके, 1 2 3. रमा मॅडम, पुरे. काय वाटतं तुम्हाला, हे असं सगळं केल्याने माझा राग जाणार आहे? हो, जाणार असेल तर चांगलंच आहे ना. म्हणूनच तर करते मी हे सगळं. पण मुळात मला राग येईल असं वागताच कशाला तुम्ही? का तुम्हाला सगळ्यांना त्रास द्यायचा असतो घरात? तुमच्या वडिलांनी इथे तुम्हाला पाठवलंय कारण तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला मिळावं म्हणून. पण तुम्ही दिवसेंदिवस आणखीन वाईटच वागत चाललाय. म्हणजे आम्ही इथे जी काही मेहनत करतोय ती सगळी वाया. ओके नाही? रमा मॅडम, तुम्ही ना जरा स्वतःच्या रागावर ताबा ठेवायला शिका, म्हणजे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. उलट तुमच्याच बाजूचे होतील सगळे. राघव सर, माझं चुकलं. प्लीज, आय एम सॉरी.
माझ्याकडनं पुन्हा असं नाही घडणार, आय प्रॉमिस. राघव सर प्लीज, आय एम सॉरी, प्लीज प्लीज आय एम सॉरी. मी म्हणाले ना माझ्याकडनं असं नाही होणार पुन्हा, प्लीज माझ्याशी बोला, प्लीज प्लीज आय एम सॉरी. ओ रमा मॅडम काय रडताय काय तुम्ही? रडू नका प्लीज, झोपलेत सगळे, उठतील ते. मग तुम्ही माझ्याशी बोला ना. तुम्ही काय शाळेत आहात का रमा मॅडम? आता म्हणाल माझ्याशी कट्टी करू नका, बट्टी करा म्हणून. मी तसं म्हणाले तर तुम्ही माझ्याशी बोलाल? तुमच्या ना बालिशपणावर हसावं की रडावं हेच कळत नाही मला. मग हसा, सिंपल आहे. बरं ठीक आहे, गेला माझा राग, मी तुम्हाला माफ केलं. आता प्लीज तुम्ही जाऊन झोपा, मला काम आहे. आता काय? मला झोप नाही येत, माझा मूड ऑफ झालाय ना. मग आता तुम्हीच माझा मूड ओके करा. मी काय करणार आहे? हा, तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर ना मला कार्टून लावून द्या. काय वय हो तुमचं? कार्टून तर कुठल्याही वेळात बघायला मजाच येते ना राघव सर. प्लीज द्या ना लावून कार्टून, प्लीज 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 प्लीज. बरं ठीक आहे, हे घ्या, मी लावून दिलंय ते तुम्ही बघा. मला ज्या मेल्स करायच्या आहेत त्या मी फोनवरून करेन. नाही नाही नाही, तुम्ही नाही जायचं, तुम्ही पण माझ्यासोबत कार्टून. काय आट्टा असेल मॅडम, प्लीज प्लीज. अहो, मी पुन्हा रडेल. नको, मी बघ. देवा हा कसला संकेत आहे? रमा आणि राघवसाठी नियतीच्या मनात आहे तरी काय? आता जे आहे ते स्वीकारावंच लागेल. मॅडम झालं का तुमचं आवरून? हो ऑलमोस्ट. नशीब, मला वाटलं आजही तुम्हाला आवरायला उशीर होतोय का काय. आज स्पेशल डे आहे ना, आज उशीर होऊन कसं चालेल? बरोबर आहे. मला माहितीये, आज तर मी माझ्या फोनला हात पण नाही लावला. नो टाइमपास. राघव सर, आज आपण ऑफिसला लवकर जाऊया आणि त्याच्यानंतर कामं आटपून आपण हनी आणि वैभव सरांच्या लग्नाची प्लॅनिंग करू. ओके? आज काही झालं तरी हनी आणि वैभव सरांचं लग्न झालंच पाहिजे. मी काय म्हणतात ते लव्ह कवेव काहीतरी असं, ते विन झालंच पाहिजे. दॅट्स ऑल आय नो. खात्री बाळगा, तुम्ही प्रेमच जिंकेल. बरं राघव सर, मला सांगा, तुम्ही लग्नासाठी एक्स्ट्रा ड्रेस कॅरी केलाय ना?
हो हे काय या बॅग मध्ये. चला निघायचं का? एकच मिनिट राघव सर. राघव सर, हे हुक लावून द्या ना प्लीज. मी नाही, नको, मी श्रुतीला बोलवतो. नको, ती आली ना तर हुक नाही लावणार, तो मला टोचेल. त्यापेक्षा तुम्हीच लावून द्या ना प्लीज. प्लीज राघव सर, प्लीज. म प ग म रे सा नि सा म रे प धा नि गुलाबी चला आजी येतो आम्ही. अरे एवढ्या लवकर निघालात ऑफिस मध्ये जायला? तिथे जाऊन झाडू बिडू मारायचंय का काय? आज नाही, आज जरा ऑफिसचं काम लवकर संपवून ऑफिस मधल्या एका मुलीच्या लग्नाला जायचं. हो का? कोणाचं लग्न आहे रे? सांग तरी. आजी कमाल करतेस ग तू पण. आपण काय ऑफिस मधल्या सगळ्यांना ओळखतो का दादाच्या? तू घबरा ग. अरे सहज विचारलं. हा कोणाचं? अरे हे काय, तुम्ही दोघं लवकर निघात. आई चहा. थांबा, तुम्हाला पण चहा आणतो. आम्ही निघतो, जरा घाईत होतो. अरे हे काय, तुम्ही दोघं लवकर निघणार होता तर मला सांगायचं ना. तुमचे डबे व्हायचेत अजून. आई डोंट वरी, आम्ही काहीतरी बाहेर खाऊ. अगं तेच तर नको ना, म्हणून डबा द्यायचा असतो. आई पण ते नंतर लग्नाला जाणार आहेत ना, मग तिकडे जेवण असेलच ना. ते आहेच, पण चला आम्ही येतो, थोडा उशीर होतोय. बाय ऑल. बाय. आई वहिनी, दादाला लग्नाला जायचं होतं हे त्यांनी असं ऐनवेळी का सांगितलं असेल? मला तेच कळत नाहीये ग. ते म्हणजे इतर वेळेला जेव्हा हा लग्नाला जातो तेव्हा काय घालू, काय गिफ्ट देऊ, असे 1000 प्रश्न विचारतो. मग हा तसं अचानक लग्न कुठून आलं? मला ना काहीतरी गडबड वाटते. मला तर वेगळीच भीती वाटतेय. या रमाच्या सहवासात राहून आपला राघव खोटं बोलायला लागला नसेल ना? या रमाच्या संगतीचा अजून काय वाईट परिणाम होणार आहे देवालाच माहिती. देवा, लक्ष असू दे रे आमच्या राघववर. वाव, तुम्ही सगळे किती वंडरफुल दिसताय. वा वा वा. मिस पी, मिस्टर पी, तुमच्या दोघांकडे बघून तर असं वाटतंय की आज तुमच्या दोघांचंच लग्न आहे. तुमच्याकडे बघून तर असं वाटतं की आज तुमच्या दोघांचंच लग्न आहे. तर आज हनीचं लग्न आहे. हो, आय एम सो सॉरी. हनी हो ना, आणि ते पण वैभव सरांशी व्हायच्या ऐवजी त्या भलत्याच कोणत्या तरी माणसासोबत होतंय. नाही, तुम्ही काळजी करू नका, ते लग्न आपण थांबवणार आहोत. येस येस येस. हे बघा, तुमचा जो काय प्लॅन असेल ना तो फटाफट मला सांगा. मी त्याच्यामध्ये सामील आहे, कारण प्रेम करणाऱ्यांवर मी खूप प्रेम करतो. आय लव्ह बर्ड्स. आय लव्ह बर्ड्स. पण एक्झॅक्टली प्लॅन काय? हा, मी सांगते, आपण हनीच्या घरी जाऊया. बिकॉज तिचं लग्न तिच्या घरीच होत आहे. सो आपण तिच्या घरी जाऊ आणि आपण त्यांच्या आई वडिलांशी बोलूयात, त्यांना सांगूयात की हनी मॅडम आणि वैभव सरांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मग ते त्यांच्या लग्नासाठी तयार होते. वाव, ब्रिलियंट, सुपर, फॅन्टास्टिक माय बॉय. एक नंबरचा सुपर फ्लॉप प्लॅन आहे हा. अरे राघव, हे सगळं इतकं सोपं असतं तर या आधीच आमचं लग्न नसतं झालं का? राघव सर प्लीज आता नाही म्हणू नका. हे बघा, तुमचा प्लॅन जर का आपण फॉलो केला ना तर हनीचं लग्न दुसऱ्याच कुठल्या तरी मुलाशी होईल. एक्झॅक्टली. हनीचे पॅरेंट्स ना खूप स्ट्रिक्ट आहेत. आणि मी काल तिला फोन केला होता तेव्हा ती खूप रडत होती बिचारी. तिला तर तिचे पेरेंट्स कोणाशी बोलायला सुद्धा अलाउ करत नाहीयेत, कोणाला भेटायला सुद्धा देत नाहीयेत. आणि ती सांगत होती की तिच्या रूम बाहेर ते सिक्युरिटी गार्ड्स आणि बाउन्सर्स ठेवलेत. आणि त्यात तो तिचा भाऊ पण असेल गेटवर लक्ष ठेवून.
राघव, अरे हनीचे डॅड आणि भाऊ खूप डेंजरस लोक आहेत. त्यांच्याशी बोलून काही उपयोग होणार नाहीये.